सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत जनताच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवेल. ॲडव्होकेट संजीव सदाफुले. बहुजन समाज पार्टी ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित स्थापन करण्यात आलेली पक्षसंस्था असून सामाजिक न्याय व समतेसाठी सातत्याने कार्यरत आहे, अशी प्रतिक्रिया बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांनी व्यक्त केली. गेल्या 10 वर्षांमध्ये सोलापूर महानगरपालिकेवर विविध पक्षांनी सत्ता राहिली, मात्र या काळात जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याची तळमळ कोणत्याही सत्ताधाऱ्यामध्ये दिसून आली नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत जनता निश्चितच सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वासही ॲडव्होकेट सदाफुले यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी जनतेला नम्र आवाहन करत सांगितले की बहुजन समाज पार्टी ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे करेल त्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला बळ द्यावे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टीत सक्षम पर्याय असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले. बहुजन समाज पार्टी ही मान्यवर कांचीराम साहेबांनी फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला प्रमाण मानून स्थापन केलेली आहे. पार्टीचा जो मुख्य अजेंडा आहे, जो मान्यवर कांचीराम साहेबांनी आणि प्रबुद्ध बहीण महाराजांनी या देशामध्ये राबवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. समतामूलक समाजाची निर्मिती झाली पाहिजे. मान्यवर कांचीराम साहेबांचं जे ब्रीद आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून त्यांनी घेतलेलं आहे, त्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टी देशभर कार्यरत आहे. आणि बहुजन समाज पार्टी ही कॅटरलिस्ट पार्टी असल्यामुळं या पार्टीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा यावेळेला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही जवळपास 14 उमेदवार या ठिकाणी रणांगणामध्ये उतरवले. कुठल्याही पक्षाची कसलीही युती न करता निळा झेंडा, हत्ती चिन्ह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आणि मान्यवर कांचीराम साहेबांच्या विचारधारेला प्रमाण मानून प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी इलेक्शनच्या मैदानामध्ये उतरलेला आहे. सोलापूर बाबत बोलायचं झालं तर या ठिकाणी आपण पाहतोय की निळ्या झेंड्याचं काम करणारी एकमेव राष्ट्रीय पार्टी जी आहे ती केवळ आणि केवळ बहुजन समाज पार्टी आहे, ज्याच्याकडे फक्त निळा झेंडा आणि हत्ती चिन्ह आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. आणि त्या इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही जनतेला हेच आवाहनित करतोय की खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला न्याय द्यायचा असेल तर फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुजन समाज पार्टीशिवाय पर्याय नाही. आज या ठिकाणी कितीही लोक विखुरलेले दिसत असले तरी जनता जी आहे ती खऱ्या अर्थानं राजकारणाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणारी बहुजन समाज पार्टीकडेच आहे. याचं कारण एकमेव आहे की सध्याच्या स्थितीत आपण बघितलं तर राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय नेत्यांमध्ये केवळ आणि केवळ बहन महादी ह्या एकदम राष्ट्रीय दलित नेते म्हणून ओळखले जातात. एवढंच नव्हे तर त्यांचं काम जे आहे, आपण उत्तर प्रदेश असेल किंवा संपूर्ण हिंदी भारताचा पट्टा असेल, आता दक्षिण भारतामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पक्षाच्या विचारधारेनं जोर पकडलाय. महाराष्ट्र ही बाबासाहेबांची, फुले शाहूंची ही पावनभूमी आहे. याच भूमीतून हा मार्ग, हा विचार मान्यवर कांचीराम साहेबांनी लिहिलेला आहे. त्यामुळे सोलापूर शहरामध्ये सुद्धा काम करत असताना अनेक अडचणी येतात. अनेक लोक म्हणतात की आम्ही आंबेडकरवादी आहोत, परंतु खरे आंबेडकरवादी हे केवळ बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते. त्याचं कारणच आहे की निळ्या झेंड्याशिवाय कोणताही झेंडा या पक्षाचे कार्यकर्ते हाती घेत नाहीत. आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन बाबतीत बोलायचं झालंच तर या इलेक्शन मध्ये बहुजन समाज पार्टी पूर्ण ताकदीशी लढते. आम्ही 14 उमेदवार उभे केले आहेत. 14चे 14 उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आणि मानस आहे. त्यासाठी आमचे सर्व प्रयत्न चालू आहे. आणि आपण सोलापूर बाबतीत बोलायचं झालं तर आपण पाहिलं असेल गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी बीजेपी असेल किंवा त्यापूर्वीचे काँग्रेस असेल, या लोकांनी महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष सत्ता गाजवलेली आहे. परंतु जनतेचे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची तळमळ कधी दिसून आलेली नाही. केवळ इलेक्शन म्हटलं की आज आपण पाहतो की सोलापूरमध्ये जे काय घडतंय, जे राजकीय पक्षांनी रणकंदन चालवलेलं आहे, उमेदवार पळवापळवी अनेक गोष्टी घडत आहेत या ठिकाणी. तर हे पाहिलं तर हे चित्र लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे अशा वेळेला लोकशाही वाचवायची असेल तर बीएसपी सारखा पक्ष या ठिकाणी सक्षम आहे. आणि आम्ही भले 14 जरी असलो तरी जर आमचे कार्यकर्ते निवडून आले तर या येणाऱ्या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये किंवा सत्तेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या शिवाय या ठिकाणी कोणी सत्ता स्थापन करू शकणार नाही. वेळ पडली आम्ही विरोधामध्ये बसायला तयार आहोत आणि खरा विरोधक म्हणून या ठिकाणी इथल्या सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या विरोधात जे काम करणारे इतर मनोवादी पक्ष आहेत त्या सर्वांच्या विचारांना या ठिकाणी बहुजन समाज पार्टी फुले शाहू आंबेडकर बाबांना या ठिकाणी शह देण्यासाठी सज्ज आहे.
त्यामुळं सोलापूर शहराचा सर्वांगीण जर विकास पाहिजे असेल तर बहुजन समाज पार्टीची जी विचारधारा आहे की सर्व समाजाच्या कल्याणासाठी काम करणारा हा पक्ष आहे, मानवतावादी विचाराचा पक्ष आहे आणि या पक्षाचे कार्यकर्ते जुझारू आहेत, कॅडरबेस आहेत. कोणत्याही प्रकारची मांडवली न करणारे, नोंदणी न करणारे, जनता ही सर्वाभिमुख मानून त्यांच्या विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्या अनुषंगाने आम्ही इलेक्शनचे बोर्ड तयार केले. प्रभाग क्रमांक 1 असेल, 4 असेल, 5 असेल, अन्य प्रभागामध्ये आमचे उमेदवार उभे आहेत. तर या सर्व प्रभागामधून आम्ही जास्तीत जास्त बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते जे उभे आहेत आमचे, विशेषतः तुम्हाला सांगतो प्रभाग क्रमांक 5 आहे, यामध्ये बहुजन समाज पार्टीचा पॅनल पूर्ण आहे. बहुजन समाज पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते देवाबाई उघडे हे विद्यार्थी दशेपासून या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांनी आजपर्यंत ही विचारधारा लढवून ठेवलेली आहे. आणि गेल्या वेळेला आपण पाहिलं असं की त्यांनी 4 उमेदवार या भागातून निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, आणले. आता तर ते स्वतःच आहेत, त्यामुळे त्यांचा पॅनल तर पूर्ण विजय होणारच आहे. बाकीचे जी पॅनल आहेत, ज्या ठिकाणी बबलू गायकवाड आहेत किंवा आमचे अन्य कार्यकर्ते आहेत, ते सर्व एवढ्या तळमळीनं कामाला लागले की इथल्या मनोवाद्यांनी कितीही पैशाचा मास दाखवला, काही दाखवला, लोकांना खरेदीचा प्रयत्न केला तर जनता त्यांच्या बोलतापाला बळी पडणार नाही. लोक सजग आहेत आणि सोलापूरचा पायाभूत विकास व्हायचा असेल तर बहुजन समाज पार्टीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जनतेला मी नम्रपणे आवाहन करतो, या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभं करत आहेत त्या सर्व उमेदवारांना आणि नजीकच्या काळामध्ये काही जे उमेदवार ज्यांना सर्व आवडलेले आहे परंतु ज्यांना पार्टीचं तिकीट मिळण्याच्या अभावी घेता आलेलं नाही, असे काही उमेदवार आमच्याकडे आहेत की ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करण्याची विनंती केलेली आहे. तर अशा उमेदवारांना आम्ही पुरस्कृत करणार आहोत. तर त्याही उमेदवारांचा आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उमेदवारांना 14 उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावा असं नम्रतेचं आवाहन करत आहे. जय भीम, जय भारत. कसं आहे, निवडणूक आलं की संविधान आणि बाबासाहेब सर्वांना आठवतो हे सत्य आहे. कारण ही जे आज संविधान घेऊन येणार आहेत काँग्रेसवाले, याच काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला संविधान सभेवर येण्यापासून रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. अशी काँग्रेस आज संविधान वाचवायची गोष्ट करते ती खोट आहे. आणि भाजप 2000 साली संविधान समीक्षा आयोग नेमला होता, त्यांचा त्यावेळेस उद्देश स्पष्ट झाला की त्यांनी संविधान बदलणार आहेत. पण ते 100% जो नारा आहे तो फक्त आणि फक्त संविधान बदलासाठीच आहे. पण असं असला तरी तथाकथित स्वतःला बहुजन आणि आंबेडकरवादी समजणारी लोक भाजपचा झेंडा घेऊन फिरतात, ही दुर्दैवाची बाब आहे. ते स्वतःच्या पायावर दगड मारत आहेत. येणाऱ्या पिढीला गुलाम करण्याची त्यांची मानसिकता आहे व गुलाम घेऊन जात आहेत असं आमचं म्हणणं आहे.